हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे भोलेबाबांच्या दर्शनापासून. सकाळ सकाळ उठलं की सगळ्यात अगोदर बाल्कनीतनं भोलेबाबांचे एक्झॅक्ट दर्शन होतं, तर तिथनं आम्ही रोज दर्शन घेत असतो. आज थोडासा उठायला उशीर झाला कारण पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पडत असला की प्रत्येकाला ब्लँकेट घेऊन झोपावं वाटतं. तसंच आमचंही झालं कारण आता 1.5 महिन्यापासून मुलांच्या सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळं काय आहे छान असा आराम झाला आहे. 6:30 पर्यंत उठल्या जात होतं, पण आता 4:30 पावणे 5च्यात उठल्या जातं. आज लेट झालं तर 6 वाजता एक्झॅक्ट दारामध्ये मुलांची स्कूल बस येते, कारण खूप लांबून जावं लागतं मुलांना. सगळ्यात अगोदर ते मुलांना घ्यायला येतात आणि मग सोडवायला सुद्धा सगळ्यात शेवट येतात. तर मग असं रुटीन असल्यामुळं थोडंसं मुलांचं पण काय आहे 6ला जायचं आणि दुपारी डायरेक्ट 3:30 वाजता येतात. लांब घर असल्यामुळं सगळ्यात अगोदर ते मुलांना घ्यायला येतात आणि सगळ्यात शेवटी सोडवायला येतात. त्यामुळं असा हा प्रकार आहे. तर मग 6 वाजेपर्यंत मुलांचा ब्रेकफास्ट, टिफिन वगैरे सगळं असं बनवावं लागतं. तर आज उशीर झाला आहे, पण तरीही पटकन म्हणजे अर्ध्या तासामध्ये सगळं आवरावं लागेल. एक 20 मिनिटच राहिले तर 10 मिनिटं तर फ्रेश होण्यामध्येच गेले. तर 20 मिनिटामध्ये आता दोघीकडून दोघी, एक जण भाजी टाकन आणि एक जण पोळ्या बनवल्या तरी होईल पटकन. तर आमच्या स्वीटी आणि सिंबाची सकाळ सकाळ खूप घाई असते. पाठीमागच अगदी दरवाजा उघडण्याचा, लॉक उघडण्याचा आवाज आला. सकाळ सकाळ ते बेडरूमच्या दरवाजातच बसलेले असतात दोघं पण माझ्या. त्यांना सकाळ सकाळ फार भूक लागते आणि कधी उठणं असं होतं. आता सुट्ट्या होत्या ना, तोपर्यंत आम्ही लेट उठायचो तर दरवाजाला धक्के द्यायच्या, ओरडायच्या जोरजोरात की उठा उठा आम्हाला भूक लागली. तर मग हे काय करायचे, उठून त्यांना दूध ठेवून परत येऊन झोपायचे की झोपा तुम्ही, सुट्ट्या आहेत तर जाऊ द्या. रात्रीचं पण खूप लेट होतं झोपायला, म्हणून मग आता उघडलंय स्कूल तर मग आता छान असं रुटीन चालू होतं. कारण काय आहे, लवकर उठलं की सगळीच कामं आपली छान अशी पटपट टायमाला होतात, टायमाला उरकतात आणि फ्रेशही वाटतं. तर बऱ्याच दिवसांच्या काही ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमचं डेली रुटीन शेअर करा. डेली रुटीनचा एक व्हिडिओ आपण अगोदर पण शेअर केलेला आहे, पण बऱ्याच नवीन सबस्क्रायबर ताई आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा. तर सकाळ सकाळ अगोदर सगळ्यात खाली आल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून सगळं गॅस वगैरे क्लीन करत असते मी. म्हणजे अगोदर करत नव्हते, पण एवढ्या 8-10 दिवसामध्ये ही एक सवय आम्ही आमच्या डेलीच्या सवयींमध्ये इन्क्लूड केली. कारण का पावसामुळं ना आता काय होतंय की रात्रीचं मी एकदा खाली आले पाणी वरती घेऊन जाण्यासाठी, तर त्याच्यावरती सगळे किडे वगैरे फिरत होते. तर मग तेव्हापासून ना सकाळ सकाळ थोडासा पाण्याचा शिपका मारून थोडंसं आम्ही पुसून घेत असतो सगळं. कारण बरेच आता कीटक हे पावसाळ्यामध्ये निघतातच, मुंग्या म्हणा, माशा म्हणा. माशांचं तर प्रमाण आता फार कमी झालं, पण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मुंग्याच पाहायला मिळतात. त्याच्यामुळे असं हे पुसून घेतोय. तर बाबासुद्धा आमचे उठलेत आता. बाबा याच्यापेक्षाही लवकर उठतात, पण त्यांना आता सांगितलंय आम्ही की थोडंसं आता पावसामुळे तुम्ही लेट उठत जा. तर आता ते घरातच झोपतात, पाऊस येतो त्याच्यामुळे त्यांना आम्ही बाहेर झोपू देत नाही. तर मग आता स्वाती पण उठली आहे. स्वातीचा पण ब्रश वगैरे हे सगळं 10 मिनिटात उरकून घेऊन टिफिन बनवायचा आहे. कारण उठायला लेट झाल्यामुळे आज सगळीच कामं पटपट करावी लागतील. भांडी वगैरे रात्रीची घासलेली आम्ही लगेच रात्रीच लावत नाही, असंच किचन वाट्यावरती ठेवतो. कारण मग ओली ट्रॉल्यांमध्ये लावायची कशी, झुरळं वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि भांडेसुद्धा थोडेसे असे पांढरट वगैरे पडतात. आताचं पावसाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची अशा तर भरपूर काळजी घ्यावीच लागते. भांड्यांपासून सगळ्याच गोष्टी, नाही प्रत्येक गोष्टीमध्ये फंगस लागतं, कपडे म्हणा, असं सगळंच म्हणा. तर पावसाळ्यात भरपूर अशी काळजी आपल्याला किचनमध्ये, कपड्यांची, बेडरूममध्ये, हॉलमध्ये सगळीकडेच घ्यावं लागते. आता चिडचिड फार होणार आहे सगळीकडेच. तर स्वीटी सिंबाची इथं घाई चाललेली आहे दूध पिण्यासाठी आणि आज रात्रीच दूध सगळं संपलंय. तर मग आता दूध येऊपर्यंत ह्यांना काही वेट होत नाही. तर चला म्हटलं मुलाला आज टिफिनमध्ये द्यावं सोयाबीनची भाजी. तर आता स्कूल मुलांचं जसं की सुरू झालं ना, तर सकाळी 4:30 किंवा 5, समजा 5च पकडले तरी चालेल, 5 ते 12 वाजेपर्यंत नॉनस्टॉप रुटीन असतं आमचं हे. घरातली सगळं कामं, त्याच्यामध्ये आम्ही लंच, ब्रेकफास्ट वगैरे सगळं असं काही बनवतो. राईस वगैरे कधी बनवायचा असेल, आता उन्हाळा होता त्यामुळे बनवून ठेवत होतो, पण आता पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच गरम गरम खायची इच्छा होती. मग चपात्या म्हणा किंवा राईस म्हणा, हे असं खाण्याच्या अगोदर 10 मिनिटं दुपारच्या लंचमध्ये केलं जातं. आम्ही तर एकदा जेवण केलं दोघींनी 11 वाजता, तर परत आम्ही खात नाही, डायरेक्ट संध्याकाळीच जेवण करत असतो. तर सगळ्यात अगोदर पीठ मळून घेतलंय, जेणेकरून भाजी बनवूस तर ना पीठ छान असं भिजेल. तर आता स्कूल सुरू झाल्या की मुलांच्या टिफिनचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलांनी भाजी पोळी टिफिनमध्ये नेऊन खूप अशी आवडीने खावी, पण आमचा आर्यनचं तसं नाही. त्याला जसं असेल तसं तो खातो. पण आमचा रुद्र खूप म्हणजे फूडी आहे खाण्याच्या बाबतीत. त्याला असं वाटतं की वेगळी वेगळी व्हरायटी, जसं की पॅटीस, पिझ्झा, हे असले प्रकार, सँडविचेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे असे टिफिनमध्ये मम्मीने मला द्यावेत.
पण मुलं आता 6ला गेलेली मुलं जर 3:30 वाजता येतात तर मग हे असं देऊन कसं चालणार जंक फूड. काय असेल ते त्यांना आम्ही सांगत असतो की 5 वाजता ज्यावेळेस तुम्ही घरी येताल 3:30ला तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आम्ही काय असेल ते ब्रेड म्हणा, सँडविच म्हणा, कुठलाही काय असा स्नॅक्सचा आयटम जो असेल तो 5 वाजता देत जाऊ. पण मुलांचं असं आहे की नाही टिफिनमध्येच. तर रुद्र काय म्हणत असतो की मम्मी माझे फ्रेंड्स मला स्कूलमध्ये चिडवतात की म्हणतात की गरीब लोक ही सब्जी रोटी गरीब लोक ही खाते हे, असं त्याचं म्हणणं आहे स्कूलमधल्या त्याच्या मित्रांचं. तर मी त्याला म्हटलं की हो त्यांना म्हणायचं की आम्ही गरीबच आहेत आणि आम्ही सब्जी रोटीच खातो म्हणून. आणि 2 जर टिफिन दिले, एक शॉर्ट जर आपण टिफिन दिला ना त्यांना तर ते काय करतात, ते जे स्नॅक्स आयटम असेल ना तेच खाऊन येतात. रुद्र बेसिकली आर्यन खातो दोन्ही पण दिलेले, तो ऐकतो. पण रुद्राला जर आपण कधी 2 टिफिन दिले ना की तो तेच टिफिन खाणार जो स्नॅक्सचा आहे. भाजी चपाती तो तशीच ठेवून येतो, त्याच्यामुळे मी देत नाही अजिबात. तर मुलांचं पहा कसं कसं काय काय असतं, कुठं कुठं डोकं चालतात की गरीब लोक भाजी चपाती खातात आणि जे श्रीमंत लोक आहेत तर ते असं पॅटीज, पिझ्झा, बर्गर हे असलं काही खातात. तर छान असं सकाळचं आता मॉर्निंग ड्रिंक गरम पाणी घेतल्यात, कारण रात्री आहे ना चिया सीड्स भिजत घालायचे विसरलो आम्ही दोघीही. मला वाटलं तिने घातलं आणि तिला वाटलं मी घातले भिजायला. तर मग नॉर्मल कोमट पाणीच पितोय, आज पावसाचं पण वातावरण झालंय. तर सकाळ सकाळ असं एक 5 मिनिटं आम्ही बसत असतो हे असं मॉर्निंग ड्रिंक पित. आणि मॉर्निंग ड्रिंक पिता पिता आमच्या अशा गप्पा चालतात दोघींच्या की यूट्यूब व्हिडिओजबद्दल. तर एक 4 ते 5 मिनिटं आम्ही दोघे इथं डिस्कस करतो मॉर्निंग ड्रिंक पिता पिता. छान अशा आमच्या गप्पा होतात 4 ते 5 मिनिटच, कारण पुढं मुलाचा टिफिन वगैरे पण बनवायचा असतो. त्याच्यामुळं एक 5 मिनिटात आम्ही उठतो, बसायची इच्छा असली तरी पण उठतो, कारण एकदा गप्पा सुरू झाल्या की उठावं वाटत नाही. तर चला मग आज सिंपल अशी सोयाबीनची भाजीच बनवते टिफिनसाठी. कांदा टाकून घेतलाय, थोडंसं तेल तापायला ठेवलं, त्यामध्ये थोडासा कांदा कापून टाकलाय. कांदा छान असा परतला की यामध्ये टोमॅटो टाकून जे पण घरातले मसाले आहेत ते टाकायचे, कारण आर्यनला सोयाबीनची ही अशी भाजी फार आवडते. मसाला घरातला आपला जो घरातला मसाला आहे आपला साठवणीतला, तो मसाला जर चांगला असला ना तर भाजी आपण कितीही सिंपल पद्धतीने केली ना तरी पण भाजीला छान अशी टेस्ट येते. फक्त आपण मसाला करताना उन्हाळ्यात बऱ्याच म्हणजे सगळेच घरोघरी सगळ्याच जणी मसाला करतात, तर फक्त तो करताना आपल्याला काही टिप्स वगैरे फॉलो करून छान असा टेस्टी मसाला केला ना तर बाहेरचं कुठलाही मसाला आपल्याला आणायची गरजच लागत नाही, व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो. तर आता आतमध्ये माझा टिफिन बनवून होऊपर्यंत ना स्वाती मग बाहेरचं खूप पावसामुळे चिटचिट झाली. म्हटले अगोदर ते पुसून घेते, नाही तर सगळे पाय तसेच घरात येतील, नंतर तर पुन्हा पुसावंच लागणार आहे. तर छान असा कांदा आणि टोमॅटो परतलाय, थोडंसं मीठ टाकते जेणेकरून टोमॅटो छान असा स्मॅश होईल. त्याच्यानंतर घरातला जो पण मसाला आहे तो टाकून सिंपल सोयाबीन टाकून देते. हळद टाकलेली आहे इथं थोडीशी. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये सोयाबीन ॲड करायचं. कुणी कुणी सोयाबीन अगोदर तेलामध्ये फ्राय सुद्धा करतात आणि नंतर बनवतात, पण ते थोडंसं कडक लागतं तर मुलं खायला नको म्हणतात. आणि टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं त्याच्यानंतर ते थंड होणार, कधी खायचं कधी नाही, त्याच्यामुळे मग असंच भिजूनच आम्ही करत असतो. ज्यावेळेस घरी खायचं असेल त्यावेळेस आम्ही मग थोडंसं फ्राय करून बनवत असतो. आणि आणखी एक मुलांची डिमांड की छान छान असे जे प्लास्टिकचे टिफिन असतात, आजकाल मार्केटमध्ये खूप असे कार्टूनमध्ये वगैरे अट्रॅक्टिव्ह टिफिन आहेत, तर त्याच्यामध्ये मुलांना लंच पॅक करून द्यावं असं वाटतं. पण खरं सांगू का ते प्लास्टिकमध्ये बिलकुल दिलेलं चांगलं नाही. आपण घाईच्या कामाला सकाळ सकाळ गरम गरम भाज्या त्याच्यामध्ये होतो, कितीही फूड ग्रेड प्लास्टिक असलं तरी पण प्लास्टिकच्या टिफिनमध्ये अजिबात मुलांना आम्ही जेवण देत नाही. ध्रुव छोटा आहे, कधीतरी जित केले त्याने, तरी पण त्याचं टिफिन आतमधून स्टीलचा आहे आणि वर्ण प्लास्टिक आहे. तो सुद्धा त्याला असता थोडंसं आम्ही नादीगुडी लावून त्याचा सुद्धा चेंज करणार आहोत, त्याला स्टीलच्याच टिफिनची सवय लावणार आहोत. आणि बॉटल सुद्धा स्टीलचीच आहे. तर पहा 6 वाजून इथं 5 ते 10 मिनिटं वरती झालेत आणि स्कूल बस सुद्धा त्याची आली आहे. तर आर्यन निघालाय. अजून ध्रुवची आणि रुद्रची काही शाळा उघडलेली नाही, त्यांची आता 14 पासून स्टार्ट होईल. आता मुलं शाळेत गेले की तिथनं पुढं मग आमची चलती सगळी क्लिनिक. तर बऱ्याच ताई आम्हाला मागं ज्यावेळेस आम्ही डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर केला खूप छान प्रेम दिलं, सगळ्यांना खूप तो व्हिडिओ आवडला. पण त्याच्यामध्ये वारंवार एकच कमेंट होती की ताई आंघोळ करून किचनमध्ये तुम्ही एंट्री करत जा, बाकी तुमचे व्हिडिओज खूप छान असतात, आंघोळ करून तुम्ही इतकं देवाचं वगैरे करता, तर आंघोळ करून प्लीज किचनमध्ये तुम्ही काम करत जा. तर काय आहे ना, हो खरं आहे आंघोळ करूनच काम केलं पाहिजे, पण आमचा इतका पसारा आहे, आम्हाला ही इतकी क्लिनिंग करावं लागते. आणि जर आम्ही आंघोळ सकाळ सकाळ करून ही क्लिनिंग केली ना तर तितकीच धूळ डस्ट सगळी अंगावरती बसती, सगळ्या डोक्यात वगैरे, आणि पुन्हा आंघोळ करावी लागती. त्याच्यामुळं जी पण मुलांचा टिफिन आहे झाडू वगैरे मारून मेन जी कामं झाली की मग आम्ही आंघोळ करून पुढची कामं करत असतो. जसं की मग ब्रेकफास्ट बनवायचा, दुपारचं जेवण बनवायचं, हे सगळं आंघोळीनंतरच होतं. फक्त बाहेरची जी क्लिनिंग आहे आणि मुलांचा डबा इतकंच आम्ही आंघोळीच्या अगोदर करतो.
तसं आपण उठल्या उठल्या तर मग फ्रेश प्रत्येक जण होतच, तोंड हात पाय वगैरे धुवून व्यवस्थित हँडवॉश वगैरे लावून आपण छान असं व्यवस्थित फ्रेश होऊन जरी केलं तर काय हरकत नाही. पहिल्यापासून आमचं हेच रुटीन आहे. तर बऱ्याचशा ताई करत पण असतील उठून डायरेक्ट आंघोळ करून. माझ्या मम्मीलाच एक्झॅक्ट सवय आहे की आंघोळ केल्याशिवाय ती किचनमध्ये काम करत नाही. पण आता आम्हाला पॉसिबल होत नाही, आमचा पसाराच इतका आहे. आंघोळ करून जर काम केलं ना तर पुन्हा मग 100% आंघोळ करावं लागणार. आणि आता पावसाळ्याच्या दिवसात तर मग विचारायची सोय नाही, इतकी सगळीकडं चिडचिड वगैरे सगळं खराब होतं. ध्रुवचं आमचं पहा, सगळीकडे खेळणे सगळ्या दुनियात पांगवलेले असतात. कुठे त्याच्या चपला, बॅट, बॉल, टॉईज, कुठं कुठं काय काय टाकलेलं असतं. तर त्याचे सगळे खेळणे सकाळ सकाळ उचलावे लागतात एकदा. आणि दिवसभरात जे करतो ना ते 5 वाजता उचलावं लागतात. आणि 5च्या पुढे जे करतो ते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जमा करावे लागतात. तर हे पहा, हे अशा पद्धतीचं काम असतं. आणि हे काम आंघोळ करून करणं कसं पॉसिबल होईल तुम्हीच सांगा. पाहिल्यानंतर प्रॅक्टिकली विचार करा, बाकी काही नाही. झाडं छान अशा आमचे खुश आहेत. खूप मस्त असं पाऊस आल्याच्या नंतर आनंद झालेला आहे त्यांना आणि आम्हाला सुद्धा. तर या जे स्टँड आहेत याच्याबद्दल ऑलरेडी अगोदर पण सांगितलेलं आहे. हे नर्सरीतनं घेतलेलं आहे. तरीही पुन्हा त्याच कमेंट्स येतात म्हणून पुन्हा एकदा दाखवते. तर हे नर्सरीमधनं हे बनवून घेतलेले नाही, तर डायरेक्ट रेडीमेड आम्ही आणलेले आहेत. नगर पुणे हायवेवरती ती नर्सरी आहे. पुन्हा सांगते मी, आमचं सगळं प्लांटेशन त्यांनीच केलेलं आहे. तर सगळी झाडं अगदी मस्त फ्रेश झालेली आहे. हे जे झाड होतं हे अगदी गेलेलं झाड मी पुन्हा आणलंय आम्ही दोघींनी. त्याची माती वगैरे म्हणजे इतकं छान फळलेलं हे झाड होतं. पण ते अचानक त्याला काय उन्हामध्ये पाणी दिल्यामुळं काय शॉक बसला आणि ते झाड जळायला लागलं. तर हे पहा, एकच पान राहिलं होतं. सगळी माती चेंज करून त्याला उकरून आतले मुळे वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून माती दुसरी टाकून पुन्हा आम्ही त्याला लावलं. तर छान असं फुटायला लागलंय. मेन मीन्स खूप सुंदर असं झाड होतं ते, वेगळं काहीतरी. त्याच्यामुळे मग आता ते जळणार नाही ही एक खुशी आहे. तर बाबा आमचे सकाळ सकाळ आंघोळ वगैरे बाबांची अगोदर असते सगळ्यात. त्याच्यानंतर बाबा मस्त असं वॉक करत करत काठी घेऊन जातात. काठी म्हणजे त्यांना काठीची गरज नाही अजून, पण ते कुत्र्यांसाठी वगैरे घेऊन जातात. तर छान असं वॉक पण होतं आणि दूध पण घेऊन येतात. त्याच्यानंतर स्वातीचं चाललंय साडा मारायचं काम. बाहेरची सगळी कामं जसं की डेली जे आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे ते बघतातच. सगळं बाहेरचं क्लिनिंग, देवपूजा हे सगळं असं स्वाती पाहत असते. आणि किचनची सगळी काही जी कामं असेल क्लिनिंग वगैरे घरातलं ते मी करत असते. तर बाहेरचं तिचं आटपूस तर मग माझं इकडे ब्रेकफास्ट वगैरे अशी कामं चालतात घरातली. तर 2-3 दिवस झाले ऊन काय पडत नाहीये, कंटिन्यू झिम 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 चालूच आहे. कितीही पुसलं तरी ते 1 तासानंतर तसंच होतंय. पण एक ती आपल्याला सवय लागलेली असते क्लीन करायची सकाळ सकाळ सगळं घर वगैरे अंगण, त्याच्यामुळे ती सवय जात नाही. आता पाऊस येतोय वरनं हलका हलका, तरी आमची क्लिनिंग चाललेली आहे खाली, की जाऊ द्या सवय लागलेली आहे म्हटल्यानंतर ते काम आपलं पूर्ण नाही झालं तर आपल्यालाच ते करमत नाही. तर हे पहा, सकाळ सकाळ आंघोळ वगैरे झाली, सगळं फ्रेश झालं. आता इथनं आमच्या दिवसाची सुरुवात होणार. आताची वाजलेली आहेत सकाळचे 7 वाजले. त्यांनी 7 वाजता दोघींच्याही आंघोळ वगैरे सगळं झाले. आणि इकडं आमचे बाबा पण आले दूध घेऊन. आता मस्त फ्रेश दूध, आता सकाळ सकाळ चहा बनणार आहे. तर काल परवापासून मुलांचं रुटीन डेली सुरू झालेलं आहे. कारण की रोजचं थोडं रिलॅक्स होतं जोपर्यंत सुट्टे होत्या तोपर्यंत. तर बाबा दूध घेऊन आले आणि आम्ही उठलो की बाबा पण 5ला म्हणजे 5लाच उठतात. बाबांची सगळ्यात पहिले मिठाने दात घासायचे. ती कोलगेटनी वगैरे काही दात घासत नाही. आणि सगळ्यात पहिले मिठाने दात घासले की पहिले आंघोळ आणि लगेच दूध घेऊन येतात. आणि पहिले चहा बाबांना पहिला चहा पाहिजे. तर बाबा सगळ्यांना राम राम करा. राम राम. सकाळ सकाळ मस्त बाहेर वातावरण झालेलं आहे, सगळं चिवचिवाट, सगळं वातावरण पण सगळं फ्रेश झालंय सगळीकडं. हे पहा, पण आभाळ आलंय सकाळ सकाळ, असं वाटतंय पाऊस येईन. तर असो, चला आपल्या आता पुढची काम पटापटा, पाऊस असो पाणी असो, काही पुढची कामं तर आपली झालीच पाहिजे. कालपासून आमच्या इकडे सगळी झिमझिमच आहे, म्हणजे सकाळपासून चालूच आहे. त्याच्यामुळे कपडे काय वाळलेच नाही. तर रात्री टाकले होते फॅन लावून सगळ्या घरामध्ये, तर ते आता जमा करून ठेवले. आता अजून फोल्ड करायचे त्याला. तर चला आता अक्का बाबा आणि यांचा चहाचा टायमिंग झालेला आहे. तर ॲल्युमिनियमचे भांडे घरातनं मला काढून टाकायचे आहेत. हो, 2-3च पातेले आहेत. थोडीशी भांड्यांवरती अजून इन्व्हेस्टमेंट आम्हाला करायची आहे. बरेचसे तरी पण आम्ही नवीन घरामध्ये ज्यावेळेस शिफ्ट झालो त्यावेळेस सगळे टाकून दिले. पण 3 पातेले आहेत आणखी, आणि त्याची सवय झालेली आहे. पण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खाल्लेलं चांगलं नसतं. खूप ताईंच्या कमेंट्स पण येतात आम्हाला ज्यावेळेस आम्ही काही रेसिपी त्याच्यात दाखवतो. तर हो, ते नक्कीच थोड्या दिवसामध्ये आम्ही चेंज करणार आहोत. भांड्यांवरती आणखी थोडंसं छान असं इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे. तर चला, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सगळ्यांना चहा प्यायची खूप इच्छा होते. आम्ही तर दोघी चहा पित नाही. स्वाती कधीतरी घेती वातावरण पाहून, तिला वातावरण पाहिलं की चहा घ्यायचा मूड येतो. आणि बाकी मग सगळ्यांसाठी आता चाललंय सकाळ सकाळ ह्यांच्या गप्पा चालतात, कारण ह्यांना दिवसभर अजिबात वेळ मिळत नाही. अक्काशी, बाबाशी, आमच्याशीच बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. सकाळ सकाळ 9ला एकदा घरातनं बाहेर पडले ते साईटवरती की मग कधी 11, कधी 9, कधी 10, कधी 12, तर मग लेट होतं. त्याच्यामुळे सकाळ सकाळच एक अर्धा तास सगळ्यांशी मोकळ्यापणाने गप्पा चालतात चहा पिता पिता ह्यांच्या.
आणि आम्ही सुद्धा बसतो तिथं मोकळंच हे गप्पा मारायला लागले की आम्हाला सुद्धा गप्पा माराव्या वाटतात. तर चहा जरी नाही पिला तरी बसतो. सकाळ सकाळ आमच्या राजू भाऊंचा आलाय फोन. राजू भाऊंची सुट्टी कॅन्सल झाली त्याच्यामुळे सगळेच नाराज आहे. आम्ही सुद्धा सारखं विचारतोय की कधी येत आहे कधी येत आहे. आता आज सुद्धा म्हटलेत ते की पाहूयात एवढ्या 2-3 दिवसात, पण अजून काही फिक्स झालेलं नाहीये. आणि त्यातली त्यात श्रीनगरमध्ये ते तसं आता हमले वगैरे झालेले आहेत त्याच्यामुळे खूप स्ट्रिक्ट केलंय. काल तर दिवसभर त्यांचा फोन वगैरे पण काहीच आला नव्हता. खूप सगळ्यांना टेन्शन झालं. मग त्यांनी रात्रीचं 1-1:30 वाजता म्हणजे फोन वगैरे सगळे त्यांनी तिथं बंद केले, ते सायलेंट केले, म्हणजे जमाच करून घेतले होते सगळ्यांचे फोन. त्याच्यामुळे मग फोन वगैरे काहीच आला नव्हता. मग सकाळ सकाळ आता स्वातीचं बोलून झालंय त्याच्यानंतर मी बोलते. तर आमची दीर भाऊजाईची खूप अशी चेष्टा चालती रिअलमध्ये पण, फेस टू फेस असल्याच्या नंतर पण, आणि फोनवर तर खूप चालती तिकडं असल्याच्या नंतर खूप. म्हणजे आमचं दोघांचं लहानपणापासून खूप छान असं रिलेशन आहे. माझं लग्न झालं त्यावेळेस ते फक्त 7वीला होते त्याच्यामुळे मग खूप आमचं एकमेकाचं खूप अशी चेष्टा मस्करी चालते. तर चला आंघोळ वगैरे झाली आणि आता देवपूजाची रांगोळी वगैरे काढण्याची सगळीकडे तयारी चाललेली आहे. आता पावसामुळे राहणार नाही हे माहीत आहे. पहा काढल्याच्या नंतर लगेच पाऊस यायला लागलाय, पण आता सवय लागलेली आहे त्याच्यामुळे चला छोटीशी का व्हायना 5 मिनिटात काढून घ्यावी म्हटलं. राहिली तर राहिली किंवा मग नाही राहिली तरी चालेल. किती पाऊस यायला, पाऊस जरी येत असला तरच आमची रांगोळी मिस होते खूप जोराचा, पण तशी रांगोळी मिस होत नाही आमची. तुळशी पुढे थोडी का व्हायना असतीच. दारामध्ये शक्यतो मुलं ठेवत नाही, पण तुळशी पुढची एक्झॅक्ट म्हणजे दाराच्या समोरच आमची तुळस आहे त्याच्यामुळे तुळशी पुढं थोडीशी जरी काढली तरी पण मग एक छान पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला पण छान वाटतं. आणि रांगोळी खरोखर दारामध्ये काढलीच पाहिजे डेली. तर हे जे प्लांट आम्ही बनवले होते हे आम्ही तुळशीच्या साईडला 2 ठेवून दिलेले आहेत. तर खूप छान असे दिसतात. तिथं हलका हलका पाऊस सुरू झालाय. ताई पटकन चल, पाऊस यायला लागलाय. सकाळ सकाळ पाऊस सुरू झालाय आमच्याकडे. जास्त यायला लागला तर मग फुलं तोडता यायला आलीच नसती, पाऊस भिजला असतं. बास झालं पूजेपुरती. तर तुळशीला फूल ठेवायचं विसरलो होतो. पटकन असं पाऊस येते तरी पण एक फूल ठेवलं. आणि स्वीटी आणि सिम्बा इतकं मागं फिरतात. दूध जरी दिलं त्यांना तरी पण जिकडं जाईन तिकडं नुसतं पायामध्ये घोटळत राहतात 2 जण. आता हे 2 पण माझ्याबरोबर बाहेर जाऊन भिजून आलेले आहेत. आता 2 पण ओल्ले झाले तर त्यांना असं रागवलेलं बोललेलं सगळं कळतं. तर सिम्बाला रागवलं तर तो आतमध्ये जाऊन बसलाय, पण ही मॅडम अजून इथंच येतं. तर आता मस्त दूध वगैरे पिली सकाळ सकाळ छान. तिची पेडिग्री पण खाल्ली, तिची बिस्किट पण खाल्ले. तर पण तरी पण तिला असं वाटतं की सकाळ सकाळ मला फक्त घेऊन बसलं पाहिजे, सगळ्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं दोघांचं. पण सकाळ सकाळ आपल्याला पण आपली भरपूर कामं. ध्रुव उठला की ध्रुव मस्त गप्पा मारतो त्यांच्याशी. तर आता इथं ब्रेकफास्ट बनवत आहे. इडली सांबर आमच्याकडं हप्त्यातनं 2 ते 3 वेळा होतं. छान अशी इडली बनली. आता मंत्राचं स्पीकर लावून दिलेलं आहे. सकाळ सकाळ कानावरती मंत्र पडले की काम करायला आणखी एनर्जी येते आणि घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळे छोटा स्पीकर फक्त 150 रुपयाला आणलेला आहे तो. आणि खूप दिवस झाले त्याला, 6 महिने होऊन गेले. खूप छान असा चालतो. एकदा त्याचं प्लग लाईटच्या याच्यामध्ये खोसून दिलं की मस्त असे मंत्र त्याच्यामध्ये चेंज होत राहतात. खूप छान आहे. आणखी त्याला काहीही झालेलं नाही. स्वस्तात मस्त खूप छान असं प्रोडक्ट आहे ते मंत्रांचं. स्वामींच्या केंद्रात सुद्धा मिळतं ते. तर चला ब्रेकफास्ट रेडी झालाय, फक्त चटणी राहिलेली आहे. तर मग चटणीसाठी आता बाबा थोड्या वेळाने नारळ फोडतील. तोपर्यंत म्हटलं घरातलं झाडू आणि पोछा करून घ्यावं. झाडू आणि पोछा झालं की त्यानंतरच देवपूजा होते. तर काय असतं ना, कुणी म्हणतं की आंघोळ केल्याच्या नंतर कुठंही हात न लावता लगेच देवपूजाला बसावं, लगेच देवपूजा करून घ्यावी आणि नंतर बाकीची कामं. पण आमचं कसं, आम्हाला असं वाटतं देवपूजा करायला आपण छान असा टाइम देऊन केलं पाहिजे. असं गडबडीत हाबडादबडीमध्ये नाही केली पाहिजे. देवांना काय कुठलं असं टायमाचं हे नसतं. आपण फक्त श्रद्धेने भक्तीने आणि मनोभावी पूजा केली ती सगळं काही होतं. तर असं पर्टिक्युलर कुणी म्हणतं 12च्या ठोक्यामध्ये देवपूजा नाही करावी, असं ज्याचे त्याचं मानणं आहे. पण आम्हाला तरी असं वाटतं सगळं ज्यावेळेस आपलं काम आवरतं ना त्यावेळेस आपण देवपूजे करताना एकदम रिलॅक्स माइंडनी छान असं पेशन्सफुल बसून देवपूजा करतो. त्याच्यामुळे मग सगळं आवरल्याच्या नंतर सगळी घरातली क्लिनिंग झाल्याच्या नंतरच आम्ही देवपूजा करत असतो. 10:30 वाजतात हे सगळं आवरूपर्यंत आम्हाला. त्याच्यामुळे मग सगळं आवरल्याच्या नंतरच छान असं बसून देवपूजा केली जाते एकदम टाइम देऊन. आपली दुसरी कामं जर पेंडिंग असली ना की मग आपलं देवपूजेमध्ये आपण उरकत घेतो पटपट, नाही हे काम राहिलं ते काम राहिलं असं म्हणजे असतं काही काहींचं. त्याच्यामुळे आम्ही सगळं झाल्यानंतरच देवपूजा करतो. आमच्या अक्का उठल्यात, चहा पिल्यात आणि दारात जाऊन बसल्यात. मस्त असा पाऊस पाहतायत सकाळ सकाळ. त्यांना पण पाऊस पाहायला आवडतोय मला असं वाटतंय. छान असं बाहेर जाऊन बसल्यात. वातावरण थंड आहे. त्यांना म्हटलं घरात बसा, तर नाही म्हटलं बाहेर खूप छान अशी हवा सुटली आहे, बसते मी इथंच. त्यानंतर हा कपड्याचा ढिगारा. 3 दिवसापासून कपडे धुतले नव्हते कारण पाऊसच इतका चालला होता, पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि लाईटचा पण होता. मग आज सगळे धुतलेत. आता सगळे हे फोल्ड करून ज्याच्या त्याच्या कपाटात जाणार आहेत. घरात काल सगळ्या हॉलमध्ये पांगून टाकले होते आणि रात्रभर फॅन लावून दिला त्याच्यामुळे हे छान आता सुकलेले आहेत.
आहेत. तर आता ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे सुकायला घालण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता बऱ्याच जणी मैत्रिणी मला म्हटल्या की ते स्टँड घे, पण आमचे कपडे इतके असतात स्टँडमध्ये आपण किती कपडे वाळायला घालू शकतो. 2-3 स्टँड जरी घेतली ना तरी पण ते पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आम्ही 2 खांब जमिनीत रवलेले आहेत आणि त्याला दोऱ्या बांधलेल्या आहेत. पण ते पण आता पावसाच्या वातावरणात वादळ खूप येतात, त्यांनी 3 वेळा ते उखडून पडले. तर मग आता पाहूयात, कपडे वाळू घालायचं काहीतरी जुगाड लावावं लागणार आहे. तर आता बऱ्याच ताईंच्या किंवा काकूंच्या अशा कमेंट्स येतात की तुमची कामं तुम्ही वाटून घेतलेली असतात, त्याच्यामुळं तुमची भांडणं होत नाही. तर तसं अजिबात नाहीये. कामं आम्ही अजिबात वाटून घेत नाही. ज्याला जे काम दिसल ते काम तिने करायचं. आता समजा माझा जर कधी स्वयंपाक पटकन झाला तर मी लगेच झाडू हातात घेऊन घरातलं झाडू मारत असते. ती जर दुसरं काही काम करत असली तर मी लगेच वेगळं काहीतरी काम करायला लागते. म्हणजे मोकळं आम्ही बसत नाही की हे काम माझं आहे, हे काम तिचं आहे, अशी मेंटॅलिटी आमच्यात अजिबात नाहीये. कधी जर तिची सुद्धा बाहेरची कामं आवरली पटकन तर ती सुद्धा मला किचनमध्ये खूप छान अशी हेल्प करते, रात्रीचं पण हेल्प करते. असं नाही की बऱ्याच ताई म्हणतात की स्वाती स्वयंपाक करत नाही, तर करते. संध्याकाळचा स्वयंपाक शक्यतो तिच्याकडेच असतो व्हिडिओ वगैरे एडिट करेपर्यंत. आणि कामं वाटलेली नाही मेन मीन्स हे सांगायचं. बऱ्याच ताईंचा भ्रम आहे की तुम्ही कामं वाटून घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या ड्युट्या चेंज करा. तू कधीतरी भारती बाहेरचं काम कर, स्वातीला किचनचं काम करायला लावतं. असं काही नाहीये. ज्याला जे दिसेल ते आम्ही करत राहतो, त्याच्यामुळे आमची कामं पटपट आवरतात. एकमेकींवर आम्ही डिपेंड राहत नाही बिलकुल पण. तर चला, छान असं घर आता सगळं स्वच्छ झालंय. त्याच्यानंतर मग आता देवपूजेची तयारी. उंबरठ्याचं चाललंय. आता उंबरठ्याला डेली आम्ही असं थोडंसं लेपन वगैरे हळदीचं आम्ही डेली करत नाही, फक्त गुरुवारीच करतो. पण हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून, अगरबत्ती असं लावत असतो. तर आता बऱ्याच दिवसाचं आमचं चाललेलं आहे. चांदीचे जे पाऊलं आहेत लक्ष्मी मातेचे ते उंबरठ्यावरती लावायचे. पण आता 2दा ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो, जसे पाहिजे तसे नाही मिळाले. तर आता डिमांड दिलेली आहे. मागच्या वेळेस पण डिमांड दिली ती, पण त्यांनी वेगळंच काहीतरी आणून दिले. तर मग आता ह्यावेळेस पुन्हा दिली, ती आम्ही नाही घेतले. म्हटलं थोडंसं लेट पण छान असे लावूयात. इथं अगरबत्ती लावली दारात, कारण रोजची थोडीशी भीती असते आणि लाकूड पण आहे. त्याच्यामुळे मग आता बऱ्याच ताई म्हटलं की तिथं नको लावत जाऊ, लाकूड आहे वरती लावत जा. तर मग आता तिथं लावतोय. बाहेर थोडंसं एक काहीतरी आम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावण्यासाठी, आता ज्यावेळेस आम्ही नेम प्लेट बनवणार आहोत त्यावेळेस काहीतरी एक बाहेर जुगाड करणार आहोत दिवा आणि अगरबत्ती लावण्यासाठी. त्यानंतर आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई पूजा बसून करत जा, उभा राहून नको करत जाऊ. तर आता देवारा आमचा वरती असल्यामुळे काय होतं की उभा राहून पूजा करावी लागते. पण बऱ्याच काकूंच्या कमेंट्स आल्या की बसून करत जा, त्याच्यामुळे मग आता हा स्टूल घेऊन असं बसून पूजा करायचं काम चाललेलं आहे. तर काय आहे ना, सकाळ सकाळ एकदा देवपूजा झाली की घरामध्ये मनामध्ये अगदी सगळ्या पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. फक्त मनामध्येच नव्हे तर घरामध्ये सुद्धा आपल्याला काम करायला डबल एनर्जी येते. खूप छान असं हुरूप येतं मस्त. तर एका त्यांची कमेंट चालती देवावर की ताई तुमचे जे म्हणजे आमच्याकडे डायरेक्ट मूर्त्या आहेत, तुमचे ते देव कसे आहेत. तर आमच्या इकडे हे टाक असतात. टाक म्हटलं जातं आमच्याकडं. म्हणजे पहिल्यापासनं पुढच्या साईडनी ते चांदीचे असतात आणि मागच्या साईडनी तांब्याचे असतात. तर याला टाक म्हटलं जातं. आणि आमच्या पूर्वजांपासून आमच्या घरामध्ये असेच देव आहेत. मूर्त्यांमध्ये काय आहे, गणपती, अन्नपूर्ण माता, आपले जे गजलक्ष्मी माता, पुन्हा स्वामींची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती, गाय, वासरू, ह्या असं मूर्त्यांमध्ये आहे आमच्याकडं. पण बाकीचे जे ओरिजिनल देव आहेत आमचे, जे वंशानुगत आलेले पहिल्यापासनं, तर ते टाकच ठेवतात आमच्याकडं. मूर्त्या अजिबात नाही ठेवतात. आता बरेचसे काही लोक आजकाल सगळं मॉडर्न हे झालंय, पण देवाच्या बाबतीत असं मॉडर्न वगैरे नाही केलं पाहिजे. जे आहे पहिल्यापासून तेच ठेवलं पाहिजे. म्हणजे आमची तरी हे मत आहे की जे टाक आहे तर आम्ही तेच ठेवणार आहोत. बऱ्याच आम्हाला म्हटलं की तुम्ही ते मूर्त्या म्हणजे इतकं छान सगळं आणि तुम्ही मूर्त्या करा, पण असं नसतं. देवांचं जे पहिल्यापासून जे चालत आलेलं आहे ना तेच ठेवावं लागतं. आपल्या मनाने काही करून जमत नाही. तर चला, इथं आमचं ध्रुवबाळ उठून आलेलं आहे. त्या अगोदर ना ध्रुवबाळाची एक गंमत तुम्हाला सांगतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहतालच. ज्या वेळेस पाऊस वगैरे येतो, असं वातावरण थोडंसं छान थंड होतं ना, त्यावेळेस तो उठल्या उठल्या काय करतो, बेडरूमच्या खिडकीमध्ये जातो आणि खूप छान असे जे आवडतील त्याला ते मराठी सॉन्ग कुठलं पण गाणे म्हणत बसतो. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये आता पुढे कंटिन्यू पाहतालच की तो कशा पद्धतीचे गाणे म्हणतो. तर आता सीझन थोडंसं फुलांचं नाहीये, त्याच्यामुळे फुलांची थोडीशी प्रॉब्लेम येतो पूजेसाठी. फक्त हे जे चाफ्याचं झाड आहे यालाच फुलं येतात, तर हे आम्ही वाहतो. काही जण म्हणतात चाफ्याचं फुल नका वाहू, पण असं काही नाही. प्रत्येक पुष्प ते पुष्प आहे, फुल ते फुल आहे. वाहिलेलं मला नाही वाटत हे काही खराब असेल, त्याच्यामुळे आम्ही वाहतो. जे फुलं आमच्याकडं निघतील, 2 असू, 3 असू, 1 असू, तितकंच आम्ही देवाला वाहतो. आमच्याकडे झेंडू, गलांडा बरेचसे आम्ही रोपं लावले होते, पण आता उन्हाळ्यामध्ये ते सगळे जळून गेले. त्याच्यामुळे जे असं ना त्यातच काम भागवावं लागतं. मला गाव सुटाना काय सांगू रे, मला गाव सुटाना. तर हे पहा, हे अशा पद्धतीचे गाणे तो वरतून म्हणत असतो. खिडकीतनं, वरच्या बेडरूमच्या खिडकीतनं खाली आवाज आला, म्हणून मग मी काय मोबाईल घेऊन वरती गेले आणि त्याचं शूट केलं की हो कशा पद्धतीचे गाणे म्हणतोय.
तर पूजा झाली आहे. पूजेचं पाणी झाडांना, तुळशींना असं आम्ही देत असतो. आता तुळशीची पूजा ऑलरेडी झालेली आहे, त्याच्यामुळे मग तुळशीला पाणी देत नाहीये. बाबांचं इथं नारळ फोडायचं काम चाललंय चटणीसाठी. ध्रुव नारळ पाणी प्यायला इथं बसलाय. त्याला नारळ पाणी खूप आवडतं, पण असं स्पेशली नारळ आणून दिला ना की ते नारळातलं पाणी त्याला प्यायला अजिबात आवडत नाही. असं बाबांनी ज्यावेळेस चटणी वगैरे आम्ही बनवतो तर बाबा नारळ फोडायला बसतात. बाबा किंवा मग स्वाती किंवा कोणी पण आम्ही बसलो ना की तो मग पटकन ग्लास घेऊन येतो, चाळण घेऊन येतो जी चहाची असती गाळायला. हे बघा आलाय घेऊन, आणि लगेच मग एक घोट जरी निघला ना खूप आवडीने पितो. आणि तसं जर झाडांचं आमच्या आता घरी नारळाची झाडं जुन्या घरी पण भरपूर होते, नारळ खूप यायचे, 3-4च झाडं होते पण खूप सारे नारळ त्याला यायचे. तर इतका तो असा आनंदाने पित नव्हता, पण ते फोडताना ते एक्साइटमेंट त्याचं ते कसं पाहतोय पहा. आता एकच घोट पाणी याच्यामध्ये निघणार आहे, पण तो तितकाच आवडीने पितो, लगेच आता घाई करणार. त्यानंतर हा नारळ ना, काही नारळ पहा खूप असे कडक असतात, स्ट्रॉंग असतात, आपल्याला ते निघत नाहीत. तर मग आता आम्ही काय करत असतो, गॅसवरती थोडासा 2 ते 3 मिनिटं कमी फ्लेम वरती ना जाळी ठेवून त्याच्यावरती हा नारळ ठेवून देतो. छान असा नारळ ना खालच्या साईडने सुट्टा होतो. करून पहा, ज्या ताई नसतील करत तर. नारळ काढायला ना कधी खूप प्रॉब्लेम येतो. आजकाल वेगळे उपक्रम निघलेत नारळ सेपरेट करायला, पण हा अशा पद्धतीने होतं म्हटल्याच्या नंतर मग आम्ही असंच काढतो. हे पहा, नॉर्मल जरी उलातनं त्याच्यामध्ये मी घातलं की लगेच तो निघलाय. म्हणजे थोडक्यात इझी नारळाचं कवच सेपरेट होतं, आपल्याला जास्त त्रास होत नाही सेपरेट करण्यासाठी. आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की मग नारळाच्या चटणीची टेस्ट वगैरे बदलती का, तर अजिबात नाही. थोडंसं फक्त हे खालच्या साईडनी गरम होतं ना, आता नारळात तर तेल असतं सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्याच्यामुळे ते थोडंसं ऑइल त्याला खालच्या साईडनी सुटलं की ते पटकन असं रिलीज होतं. आणि मग जर पाहिजेच असेल, वाटत असेल थोडासा कलर वगैरे हे होईल, तर खालच्या साईडची ही कातळ जी सगळी साल आहे नारळाची ती काढून घेतली तरी चालेल. तर किसनीने थोडंसं किसून घेते मी, छान असं स्वच्छ करून घेतलाय नारळ. आणि मग काय होतं, ह्या अशा किसनीने पातळ खोबऱ्याचे म्हणा, नारळाचे म्हणा, स्लायसेस करून घेतले की मग बारीक करायला थोडंसं सोपं पडतं. म्हणजे मिक्सरचं भांडं आपलं लॉंग लास्टिंग जातं टिकायला, त्याच्यामुळे मग कधीही खोबरं वगैरे असं काही असलं ना की मग आम्ही असं हे किसून घेऊन टाकत असतो, डायरेक्ट टाकत नाही. त्याच्यामुळे मिक्सरचं भांडं आमचं आता याला जवळजवळ खूप वर्ष झाले, चेंज केलेलं नाही, 5 वर्ष झालं तेच भांडं आहे. फिलिप्सचा मिक्सर आहे, खूप छान असं, आणखी सुद्धा चालतं याचं पातं वगैरे सुद्धा अजून चेंज केलेलं नाहीये. तर अशा काही छोट्याशा गोष्टी असतात किचनच्या, त्याच्या आपण थोडीशी काळजी घेतली की त्या खूप छान अशा लॉंग लास्टिंग जातात. थोड्याशा डाळ्या टाकलेल्या आहेत, फुटाण्याची डाळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि खोबरं त्यात टाकलं. कोरडंच अगोदर वाटून घेतलंय, कारण अगोदरच पाणी टाकून वाटलं ना की मग ते थोडंसं बारीक व्हायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे कोरडंच मिक्सरमधनं फिरवलं, नंतर पाणी टाकून पुन्हा फिरवलं. छान अशी फाईन पेस्ट झाली. कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये म्हणजे ॲड करत असतो, पण आज नव्हती, त्याच्यामुळे सिंपलच अशी चटणी केलेली आहे. तर आम्ही काय करत असतो, पेस्ट झाल्याच्या नंतर मीठ टाकतो. म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं की डायरेक्ट मिक्सरमध्ये मीठ टाकलं ना आपण बारीक करताना की चटणी थोडीशी काळसर पडते, त्याच्यामुळे छान अशी पेस्ट झाल्याच्या नंतरच आम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकतो. थोडीशी साखर सुद्धा टाकतो, अगदी 2 चिमूटभर. त्याने ना चटणीला खूप छान असा आपला टेस्ट येते, मस्त लागते चटणी. त्याच्यामुळे तुम्ही जर नसेल ॲड करा तर 2 चिमूटभर साखर नक्कीच ॲड करून पहा चटणीमध्ये. सिंपल अशी फोडणी दिली आहे मोहरीची, कारण आज कढीपत्ता नव्हता. ह्या नवीन घरी सगळे प्रकारची झाडं लावले, पण कढीपत्ता राहिला. एकदा एखादी गोष्ट मागं राहिली की ती राहून जाते. जुन्या घरी खूप मोठी झाडं आहेत, 2-3 बाबा घेऊन येत असतात, पण आता संपलाय त्याच्यामुळे मग तशीच करतोय. नाहीतर कढीपत्त्याचा खूप छान असा फ्लेवर या चटणीमध्ये येतो. त्यानंतर सकाळ हे साईटवरती गेले होते, 8-8:30-9 वाजताच गेलते. आणि मग चहा घेऊन लगेच गेलते. येताना म्हटले बाहेर या सरप्राईज आहे. तर आम्ही म्हटलं काय सरप्राईज आहे म्हणून मोबाईल घेऊन गेले, शूटच करत होतो. तर काय आणलंय, तर नागिनीच्या पानांचा वेल. तर कुठल्या तरी आजीबाई त्यांच्या तिथलचं साफ करत होत्या गार्डन, तर तिथनं हे घेऊन आले. तर म्हटलं चला, ह्या नागिनीच्या पानांच्या वेलाची सुद्धा कमीच होती. तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई नागिनीच्या पानांचा एक वेल लाव. तर म्हटलं चला, आज ह्यांनी आणलाय तर लावून देऊयात. तर कुठं लावायचा हा प्रश्न पडला होता. नारळांमध्ये लावावं तर तो पांगायला वरती जायला थोडासा प्रॉब्लेम येईल, त्याला अशी स्ट्रेटच जागा लागते. म्हणून म्हटलं ह्या कुंडीत पाहावं लावून, थोडीशी स्पेस आहे आणि आणखी एखाद्या नर्सरीतनं पण जाऊन आणून लावूयात. तर आता घाई आणलाय, ठेवला तर तो जळून जाईल, सुकून जाईल, म्हणून म्हटलं लावून द्यावं. पाऊस येतोय वरनं हलका. तर हा जंगल विलाचा आमच्या रेसिपीचा सेटअप आहे, याच्यावरती छान असा तो खांबावरती जाईल, म्हणून ही जागा आम्ही निवडली आहे. तर इथं लावून देऊयात, आता काय होते पाहूयात, येतोय की नाही. तर सकाळ थोडंसं सामान हे घेऊन आले. तर कारण मागच्या वेळेस डीमार्टमधनं आम्ही 2 महिन्याचा एकदम किराणा भरला होता, कारण वारंवार वेळ मिळत नाही यांना, त्याच्यामुळे. तर थोडेसे काही साखर, शेंगदाणे अशा वस्तू संपल्या, कारण आंब्याचा सीझन आहे आणि मग आंबरस घरामध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातोय, त्याच्यामुळे मग साखर आमची ह्यावेळेस संपली. त्यानंतर थोडेसे काही लिंब आणले होते, कारण झाडाला आता निघत नाही येतं. लिंबाचे सुद्धा खूप सारे झाडं लावलेले आहेत वेगळ्या
व्हरायटीचे, म्हणजे सगळ्यांना सारखंच लिंबू येणार पण एक वेगळे वेगळे रोपं आणून लावलेले आहेत. तर आता त्याला जेव्हा येतील तेव्हा आलेले आहेत पण थोडेसे कच्चे आहेत, त्याच्यामुळे मग आता सध्या मार्केटमध्ये आणावं लागतात. तिकडच्या घरी खूप मोठं असं झाड होतं, कधीच आम्हाला विकत लिंबू आणायची गरज पडली नाही, त्याला 12ही महिने लिंबू येत होते त्या झाडाला. तर आता त्यानंतर मग इंडोर प्लांट्सला सगळ्यांना थोडं थोडं पाणी द्यावं लागतं. रेग्युलर तरी यांना पाणी देत नाही आम्ही, एक 3-4 दिवसा मिळून असं थोडं थोडं टाकत असतो. तर मग आता जे आहे झाडं त्यांची तर केअर करणं खूप गरजेचं आहे. खालचं सगळं जिथलं तिथं आवरल्याच्या नंतर वरचे बेडरूम आवरायला जावं लागतं. बेडरूममध्ये खूप सारे कपडे वगैरे ब्लँकेट्स, म्हणजे पसारा होतोच किती नाही म्हटलं, मुलं नसतात बेडरूममध्ये पण तरी सुद्धा पसारा होतोच किती नाही म्हटलं तरी. आणि मग खालचं ज्यावेळेस काम आवरून त्याच वेळेस आम्ही वरती जातो. तर आता वरचं सगळं आवरल्याच्या नंतर मग महादेवाच्या मंदिरातली पूजा करायला जात असते स्वाती, कारण मग घरातलं सगळं आवरल्याच्या नंतरच मंदिरात सुद्धा आजकाल ना पावसामुळं ना जे पंखाचे किडे असतात ते खूप येतात रात्रीचं, आणि आपण लाईट वगैरे तर बंद ठेवू शकत नाही, चालू ठेवावीच लागते आपल्याला. दिवा जरी ठेवला तरी पण ते पंखाचे किडे इतके येतात ना की मंदिर सगळं स्वच्छ डेली करावंच लागतं. इतके ते चिकटून वगैरे बसतात ना, म्हणजे मंदिरात सुद्धा म्हणजे खूप खराब वाटतं ते मंदिरात गेल्याच्या नंतर, त्याच्यामुळे डेली साफसफाई करावीच लागते. तर मग सगळं आवरल्याच्या नंतर मंदिरात जात असते स्वाती. हलका हलका पाऊस येतोय, ध्रुव बाळाला सुद्धा अर्धा तास पाऊण तास जातोच, त्याचं सगळं दूध पाजणं, आंघोळ, त्याला रेडी करणं. आज बाहेरचा थोडासा ताण वाचलाय हा झाडू पोछाचा, कारण पाऊसच येतोय, उठल्यापासून झिमझिम झिमझिम चालूच आहे. तर मग आता झाडता पण आलं नाही आणि पोछा सुद्धा वरती मारता आला नाही. तर मग आता वरती गेल्याच्या नंतर ना माझं बेडरूम मी आवरते, स्वातीचं स्वाती आवरते. कधी जर ती दुसऱ्या कामात असली तर दोन्ही बेडरूम मी आवरत असते, किंवा मग मंदिरातल्या पूजेला तिला जास्त टाइम लागणार असला तर मग मी आवरून घेत असते. पण आता पाऊस येतोय त्याच्यामुळे म्हटलं मग त्याला अगोदर आवरून घ्यावा. तर छान असं बेडरूम आवरून झालंय. त्याच्यानंतर हा जो पिलो आहे एक दाखवते तुम्हाला पुढं, त्याच्याबद्दल ना एक दोन ताईंनी कमेंट्स केली की नाही तुमच्या बेडरूम मधला जो राऊंडचा पिलो आहे तो काय आहे, तो पिलो पण वाटत नाहीये आणि टॉय आहे का काय आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तर तो टॉय नाहीये, नेक रेस्ट पिलो आहे. तर हे अशा पद्धतीचं आहे, पाहू शकता. ज्यावेळेस आपण टीव्ही पाहायला टेकून बसतो, आपल्याला झोपून टीव्ही पाहायचा नाही, तर त्यावेळेस हा आपण असा लावून मानेला बसू शकतो बेडवरती थोडंसं रिलॅक्स. आणि बेडवरतीच नाही, आपण कारमध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतो किंवा मग त्यावेळेस पण आपल्याला थोडंसं असं पाठीमागं मान टाकून झोपायचं असतं, त्यावेळेस पण हे लावून आपण याला खाली बटन सुद्धा दिलेलं आहे, पाहू शकता. पॅक करून झोपू शकतो, टीव्ही ही आरामात पाहू शकतो आणि ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा खूप छान आहे. तर हे कुठेतरी गेलते तिकडनं त्यांनी 2 आणलेलं आहे, कारमध्ये एक असतं आणि घरामध्ये एक. तर आता किचनचं थोडंसं साफसफाई राहिलेली आहे, ती मी करून घेत तोपर्यंत स्वाती मंदिरात गेलेली आहे. तर हे किडे तुम्ही पाहताय झाडताना, इतके परेशान झालोय आम्ही त्या किड्यांनी. घरात काय नाही वाटतो बाहेर, पण मंदिरात पाहिल्याच्या नंतर खूप वाईट वाटतं. मग आता स्वातीची मंदिरातली पूजा चलते, निदान पाऊण तास 1 तास तरी साफसफाई सगळी करून चालते. तोपर्यंत किचनचं सगळं दुपारचं जेवण वगैरे बनवून सगळं ठेवून किचन मला क्लीन करावं लागतं. याला सुद्धा मला म्हणजे स्वच्छता करायला रोजच्या रोज सगळ्याच आपल्या वस्तूंवर हात फिरवायचा, त्याच्यामुळे मग थोडासा मला पण 1 घंटा जातो. त्यानंतर ह्यांना देते मी ब्रेकफास्ट. तर प्लेटमध्ये सर्व करून ना त्यांना देऊन टाकते, म्हणजे आका बाबा त्यांना सगळ्यांनाच दिलंय खायला. ब्राऊन शुगर टाकून थोडंसं दूध ह्यांना देत असते, अर्धा कप पितात, जास्त नाही. सगळ्यांचे ब्रेकफास्ट वगैरे झाले की भांडे वगैरे स्वच्छ करून झाल्याच्या नंतर किचन कट्टा छान असा स्वच्छ करून घेत असतो. रोजच्या रोज म्हणजे काय होतं, अशा बऱ्याचशा वस्तू असतात ना, त्याला आपण हात फिरवला की जास्त खराब होत नाही. तर फ्रीज झालं, पुन्हा आपलं डायनिंग टेबल झाला, खिडकीतल्या सुद्धा बऱ्याचशा वस्तू हे झाडं वगैरे खराब होतात. छान असं धुवून झाल्याच्या नंतर स्प्रे मारून घेते. तर ह्या स्प्रेनी मुंग्या वगैरे माशा म्हणजे बनवून ठेवलेला आहे लिक्विड, त्याच्यामुळं एक सवय लागलेली आहे की किचन कट्टा स्वच्छ झाला की हा स्प्रे मारून याच्यामध्ये डेटॉल, थोडंसं विमचं लिक्विड आहे, कापूर आहे बारीक वाटलेला, थोड्याशा लवंगा आणि मिरे, असं सगळं मिक्सचर एकत्र करून हे ठेवलेलं आहे. थोडंसं फिनेल सुद्धा आहे. तर हे मारून सगळीकडं छान असा किचन कट्टा पुसून घेत असतो. त्यानंतर फ्रीज वगैरे पण थोडासा रेग्युलर आम्ही हात मारून घेत असतो, कारण ब्लॅक कलरच्या ज्या वस्तू असतात ना त्याच्यावरती थोडीशी जरी धूळ बसली की ते दिसायला खूप खराब दिसतं. त्याच्यामुळे रेग्युलर असा याच्यावरती मायक्रोवेव्हवरती हात मारून घ्यावा लागतो. पुन्हा ज्या काचा आहेत त्या जिन्याच्या त्या आम्ही रेग्युलर पुसत नाही, तर एक 4-5 दिवसानंतर ज्यावेळेस आम्हाला वाटतील की खराब होतात जास्त त्यावेळेस आम्ही पुसून घेत असतो. आता माशा गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या काही इतक्या जास्त खराब होत नाहीत. मधल्या पिरियडमध्ये माशा खूप होत्या त्यावेळेस खूप जास्त आम्हाला क्लिनिंग करावं लागत होतं त्या काचांचं. पण आता 1 हप्ता होऊन गेला, छान अशा जशाच तशाच आहेत, अजिबात खराब झालेल्या नाहीत. तर चला, पाऊस आल्याच्या नंतर आम्हाला आमच्या झाडांना जसा आनंद होतो तसंच आमचं काळूबाळू आणि चंदन कस्तुरीला सुद्धा फार आनंद होतो. मस्त असे पावसात फिरतात. अजिबात इतका पाऊस येतोय तरी पण ते म्हणजे पाऊस येत नव्हता ना त्यावेळेस तरी ते आडोशाला बसायचे, पण आता जसं पाऊस येतोय ना त्यांचं फिरणंच चालू आहे, अजिबात बसायला नको म्हणतात. ह्यांच्याकडे पाहिलं की अगदी मन खूप फ्रेश होतं. सकाळ सकाळ किंवा संध्याकाळी खूप छान असे चालतात आणि
तर इथं सगळं किचन असं स्वच्छ करून झालंय. त्याच्यानंतर लंचचं जे पण बनलेलं आहे दुपारच्या जेवणाचं ते सगळं हॉटपॉटमध्ये पॅक करून डायनिंग टेबलवर ठेवून देत असतो. आता तर सगळ्यांचं झालंय. आता 2 वाजता सगळे जेवण करतील आणि आता सगळं आवरल्याच्या नंतर मग आम्ही दोघी खात असतो. आम्हाला खायला जवळजवळ 11:30-12 तर होतातच. आम्हाला कधी कधी 12:30 पण होतात. तर हे पहा 11 वाजलेले आहेत करेक्ट आणि आमचं काम पण सगळं संपलेलं आहे. नॉनस्टॉप काम चाललं होतं. तर सगळं आवरून आता बसलोय रिलॅक्स म्हणजे आता इथून पुढं बाकीच्या व्हिडिओचं काम तर आहेच राहणारच आहे. तर नाश्ता दुपारचं जेवण वगैरे बनवून 5:30 ते कामं क्लिनिंग वगैरे सगळी कामं आटपलेली आहेत. आता नंतर आम्हाला जे कामं करायचे ते एक्स्ट्रा ते आम्ही करत असतो. तर मैत्रिणींनो आणि ताई काका मामा मामी सगळे जे कुणी असतील सगळे तर हे होतं आमचं 5:30 ते 11 वाजेचं रुटीन जे पण डेली करतो ते इमानदारीने आम्ही आमचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.